तुम्ही जर तुमचं ई-श्रम कार्ड काढलेलं असेल तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये तर जमा होण्यास सुरुवात. आज रात्री 9:30 खात्यामध्ये ई-श्रमचे पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता कोणत्या जिल्ह्यात व कोणाला इथं मिळत आहे ते आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम आता सर्वच जिल्ह्यांमध्ये आज जे काही ई-श्रमचे जे काही पैसे रात्री 9:30 वाजल्यापासून इथं जमा होणार आहे. 9:30 ई-श्रम धारकांनी ज्याने कार्ड काढलेलं आहे, ज्यांचं ई-श्रम कार्ड इथं अपडेट आहे, तर यांसाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आज 9:30 वाजता लाईव्ह खात्यामध्ये तुमच्या जे की 3,000 रुपये किती होणार आहे जमा, 3,000 रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाईव्ह तुम्हाला इथं दाखवणार आहे कशा पद्धतीने चेक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही जर तुमचं ई-श्रम कार्ड काढलेलं असेल तर ई-श्रम योजनेअंतर्गत पैसे वाटप इथं सुरू झालेलं आहे. काय झालेलं आहे? पैसे वाटप जे आहे इथं सुरू झालेलं आहे. आता सर्वांसाठी खुशखबर आहे. तर आता ज्यांनी ई-श्रम कार्ड काढलेलं आहे तर आता 50 लाखाहून अधिकही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता 3,000 रुपये जे काही क्रेडिट होणेसुद्धा सुरू झालेले आहेत. तर ज्यांनी ई-श्रम कार्ड काढलेलं आहे तर अशांसाठी त्यामध्ये बांधकाम कामगार असेल, ड्रायव्हर असेल, जे काही 12 बलुतेदारांसाठी जे काही ही जी योजना आहे, तर आता तुम्ही यासाठी फॉर्म भरून जे काही 3,000 रुपये मिळवू शकता. तर आता पेमेंटसाठी जे काही लाईव्ह अपडेट इथं सुरू झालेली आहे, जे काही पेमेंट इथं 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे काही ई-श्रम कार्डचे पैसे आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये श्रम कार्ड काढलेलं आहे, परंतु बरेच जणांचे ई-श्रम इथं अपडेट नाही, चुकीची माहिती आहे, बँक पासबुक चुकीचं टाकलेलं आहे, त्यामुळे पैसे जमा होण्यास इथं टाईम लागते. तर आता यामध्ये 3,000 रुपये क्रेडिट होणेसुद्धा सुरू झालेले आहेत. तर आता पैसे आले का, रिसीव्ह झाले का, पेंडिंग आहे ते तुम्ही आता PFMS कशावरून चेक करू शकता? PFMS पोर्टलवरून देखील तुम्ही चेक करता येणार आहे तुम्हाला पैसे. तर आता या जिल्ह्यांमध्ये ई-श्रमचे पैसे जमा होण्यास सुरुवात, जे की 3,000 रुपयाची रक्कम आहे. तर आता यामध्ये सर्वप्रथम पुण्यामध्ये लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. ठाणेमध्ये, नाशिक, जळगाव, नगर, लातूर, सोलापूर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ई-श्रमचे पैसे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाईव्ह अपडेट इथं आपण इथं बघत आहोत. त्यानंतर आपलं पुणे झाल्याच्या नंतर यामध्ये चंद्रपूर, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर तर या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा. तर या जिल्ह्यातील खात्यामध्ये ई-श्रमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर यामध्ये वर्धा जो काही आपला जिल्हा आहे, तर यामध्ये वर्धा, गोंदिया, भंडारा, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये जे काही लाईव्ह पैसे इथं जमा होत आहे, तर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये आले की नाही लगेच चेक करा. तर आता जे काही पेंडिंग जिल्हे आहे, जे की आपण इथं आता बघणार आहे पेंडिंग जिल्हे, तर या जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये मुंबई सिटी असेल, मुंबई उपनगर, पालघर, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद अब्लिक धाराशिव तर या जिल्ह्यांमध्ये कधी मिळणार आहे? 48 तासामध्ये. 72 ते 48 तास इथे लागणार आहे. तर हे जे जिल्हे आहे पेंडिंग जिल्हे आहे. काय आहे? पेंडिंग आहे. तर या जिल्ह्यात लवकरच वाटप इथं होणार आहे. तर मुंबई सिटी, मुंबई उपनगर, पालघर, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली त्यानंतर आपल्यामध्ये जे काही जिल्हे आहे बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली तर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे काही पेंडिंगच आहे, तर लवकरच या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं होणार आहे. जे की राहिलेले जिल्हे आहे, तर आता बरेच जिल्ह्यातील पेंडिंग अधिक आहे, तर आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. तर त्यामध्ये पेमेंट मिळवण्यासाठी काही आवश्यक गोष्टी, तुमचं बँक पासबुक आणि आधार काय पाहिजे, लिंक असणे आवश्यक आहे. लिंक जर असेल तरच तुम्हाला पैसे ते देण्यात येईल. मोबाईल नंबर तुमचा अपडेट असणे आवश्यक आहे. तुमची ई-KYC असणे देखील आवश्यक आहे. ई-श्रम कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर आता ई-श्रम जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले असेल, तर तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे? अर्ज करण्यासाठी तुम्ही तिथं ई-श्रम जे काही ई-श्रम टाकल्यानंतर तुम्हाला ही जे पोर्टलची लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल.
तर ई श्रम कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, OTP टाकून तुमचे नाव, कुठे राहता, ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमच्या बँकेची अकाउंटची डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे. संपूर्ण डिटेल्स दिल्याच्या नंतर तुम्हाला जे की तुमचं ई श्रम कार्ड इथं बनून रेडी होणार आहे. तर आता बरेच जणांचं काय होते, पैसे का मिळत नाहीत, पेंडिंगमध्ये राहतात. त्यांचा IFSC कोड, बँक अकाउंट चुकीचं दिलेलं राहते, आधार अपडेट नसते, जे की तुम्ही ई श्रम कार्ड आहे ते अपडेट केलेलं नसते, त्याच्यावरची माहिती तुम्ही जशीच्या तशीच ठेवता, बदलत ना, त्यामुळे तुम्हाला इथं पैसे इथं मिळत नाही. तर आता याचे जे काही पैसे आहेत ते राहिलेल्या जे काही बांधवांच्या खात्यामध्ये 5 ते 7 दिवसात कधी होणार आहे, 5 ते 7 दिवस इथं लागणार आहे पैसे जमा होण्याकरिता. तर आता बरेच जणांचे पैसे थांबलेले असेल तर तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड अपडेट आहे की नाही ते चेक करून घ्या. अपडेट जर नसेल तर अपडेट करून घ्या. तर ई श्रम कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे, तुम्हाला कशाच्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे, यावरती आपण लगेच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ तयार करू.